नमस्कार मित्रांनो. स्वागत आहे तुमचं हॉरर हब या यूट्यूब चॅनलच्या अजून एका भयकथेमध्ये. आपण आज जी कथा ऐकणार आहोत त्या कथेचं नाव आहे सुगंधाचे भूत. या कथेच्या लेखिका आहेत प्रियांका कुमावत. लहानपणी मी नेहमी आजीसोबत शेतात जायचे. तेव्हा मी 4 वर्षाची असेल, त्यामुळे शाळेत जाण्याचा प्रश्नच नव्हता. शेतात कापूस वेचायला काही बायका पण यायच्या. त्यातील एका बाईसोबत तिची 5 वर्षाची लेक येत असे. दिसायला अगदी नाजूक, रेखीव, बोलके डोळे, सगळ्या काम करायच्या. तेव्हा मी आणि ती शेतात भटकायचो. काकडी, चिंचा पाडून खायचो. ती नेहमी काही ना काही माझ्यासाठी आणायची. कधी आवळे, कधी फुले. मला ती खूप आवडत असे. ती माझ्यासाठी नेहमी काहीतरी आणायची, पण कधीच मी काही दिलं नाही म्हणून रुसत नव्हती. आम्ही दोघी खूप मजा मस्ती करायचो. तिने मला झाडावर चढायला पण शिकवलं. ती मला म्हणायची की शेतात कधी कोणतं जनावर येईल ते सांगता येत नाही. त्यामुळे जनावर दिसलं की झाडावर चढून बसायचं, म्हणजे आपला जीव वाचेल. आपल्या आयांना शेतात काम करत असल्यावर सतत आपल्याकडे लक्ष द्यायला जमत नाही. मग आपणच आपलं रक्षण कसं करावं ते शिकून घ्यायचं. एकदा असाच एक वाघ एका मुलीला घेऊन गेला. त्या डोंगराच्या पायथ्याशी वाघाने तिला खाल्लं. तिला झाडावर चढता येत असतं तर जवळच्या झाडावर चढून तिने स्वतःला वाचवलं असतं. त्यावेळी शेतात वाघाचा संचार खूप असे. असेच एकदा भटकता भटकता आम्ही बाजूच्या शेतात गेलो. तिकडे दंगामस्ती करताना पाठीमागून गुरगुरण्याचा आवाज आला. बघतो तर काय, एक वाघ काही अंतरावर थांबून आम्हाला पाहत गुरगुरत होता. त्याला पाहून माझा जीवच गळून पडला. हातपाय गार पडले. पहिल्यांदाच मी वाघ माझ्या समोर पाहत होते. आतापर्यंत फक्त ऐकलेलं की वाघ कसा असतो. आता मला फाडून खाणार हे आठवून मी रडायला लागले. पळायचं पण मला सुचत नव्हतं. तेवढ्यात ती माझा हात खेचून मला झाडावर चढवू लागली. मी तिला म्हणाले की आधी तू चढ, तर ती म्हणाली, वाघ मला काहीच करणार नाही, तू चढ पटकन. मी चढून झाडावर बसले. ती तर माझ्या मागे सारखं चढून आली. वाघ झाडाखाली येऊन आम्ही हातात लागायची वाट पाहू लागला. मी त्याच्याकडे पाहिलं तर ती अगदी निश्चिंत दिसत होती. अजिबात घाबरलेली दिसत नव्हती. पण तिला विचारायचं बळ तेव्हा मला नव्हतं. कसंही करून वाघाला घालवायचं हा विचार मी करत होते. मी आवाज देत होते, वाचवा आम्हाला, इथे वाघ आहे. थोड्या वेळाने मी दिसत नाही म्हणून आजी इकडे तिकडे पाहू लागली. मला आवाज देत देत ती पुढे आली. तिला माझा हलकासा आवाज येऊ लागला. वाघ ऐकून ती घाबरली. लगोलग सगळ्या बायकांना बोलावून आवाजाच्या दिशेने येऊ लागली. तिला एका झाडावर मी आणि खाली वाघ दिसला. बायका पळत ओरडत येऊ लागल्या. एवढा जमाव येताना पाहून वाघाने दुसऱ्या दिशेला धूम ठोकली. वाघ गेल्यावर आम्ही खाली उतरलो. मी आजीला मिठी मारत रडू लागली. आजी पण हुंदके देऊ लागली. आजीला वाटलं, बिना आईबापाची पोर, आज काय झालं असतं हिला तर. आजूबाजूच्या बायका म्हणे, अगं रडतेस काय, मोठी धीराची तू पोर, झाडावर चढून जीव वाचवलास. मी म्हटलं, मला तर सुचलंच नव्हतं. ते तर सुगंधाने घाई करून मला झाडावर चढवलं, म्हणूनच आम्ही वाचलो. त्यावर आजी म्हणाली, कोण सुगंधा? मी मागे वळून म्हणाले, ही काय? पण सुगंधा तिथे नव्हतीच. मी म्हटलं, ही कुठे गेली आता? आजी म्हणाली, अगं कोण सुगंधा, कुणाची पोर? मी म्हणाले, अगं शांता काकूंची. ते ऐकून आजीने आणि बायकांनी मोठे डोळे केले. एकमेकांकडे पाहू लागल्या. आजी म्हणाली, अगं ती कशी येणार?
मी म्हटलं, कशी काय? रोज तर येते शांता काकूसोबत. आम्ही रोज एकत्र खेळतो. तिनेच मला झाडावर चढायला शिकवलंय. आज माझा जीव पण तिनेच वाचवलाय. तिथपर्यंत शांता काकू पुढे आली. मला म्हणाली की 2 वर्ष झाले तेव्हाची गोष्ट आहे. मी आणि सुगंधा एकदा शेतावर आलो होतो. सुगंधाला बांधावर बसवून मी कापूस वेचत होते. तेवढ्यात तिचा ओरडण्याचा आवाज आला. पाहते तर एक वाघ तिला तोंडात पकडून घेऊन चालला होता. मी खूप पळाले, पण माझ्या हातात लागले ते तिच्या अंगावरील कपड्याचे तुकडे. वाघाने तिला खाल्लं. तिच्या अंगाचे काही तुकडे त्या डोंगराच्या पायथ्याशी भेटले. तिला मी नेहमी सांगायची, इथे वाघ फिरतात, झाडावर चढायला शिकून घे. पण ती ऐकतच नव्हती. किती यातना सहन केल्या असतील माझ्या पोरीने मरताना, आणि आज मेल्यानंतर पण तिने तुझा जीव वाचवला असे म्हणून ती हमसून हमसून रडायला लागली. आम्ही सगळे ते ऐकून रडू लागलो. मला तर काहीही सुचत नव्हतं. म्हणजे रोज मी सुगंधाच्या भूतासोबत खेळायचे हा विचार करून माझ्या अंगावर शहारा आला. पण तिने मला कधी त्रास दिला नव्हता. उलट तिने माझा जीव वाचवला होता. आता मला कळलं की तिने मला का झाडावर चढायला शिकवलं. ती मला का म्हणाली होती की वाघ मला काही करणार नाही. त्यानंतर मला सुगंधा कधीच दिसली नाही. मला वाटत होतं ती एकदा तरी समोर यावी, म्हणजे मी तिचे आभार तरी मानेल. मित्रांनो, स्टोरी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच भयकथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग भेटूया अशाच अजून एका भयकथेमध्ये. तोपर्यंत राम राम.